केंद्रीय मंत्री भारती पवार बोलतायत, थेट जाऊयात। दिली आहे जवळपास 6 देश आहेत, बहारीन, बांगलादेश, UAE, श्रीलंका, भूतान, या देशांच्या मागणीनुसार ही परवानगी देण्यात आलेली आहे। मला असं वाटतं ही खूप मोठी आणि आमच्यासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा निर्णय मी म्हणेल। मी धन्यवाद मानते माझ्या सरकारचे, मी धन्यवाद मानते की नेहमी वेळोवेळी केंद्र सरकारने याच्यावर योग्यच पावलं उचलली आहे। आणि या बाबतीत विरोधक नेहमी अपप्रचार करतात, विरोधक नेहमी खोटं बोलतात की सरकारचं लक्ष नाही आहे, परंतु मी देखील याच्यावर सातत्याने पाठपुरावा केला। माझं देखील आपण मागच्या महिन्यातलं पत्रव्यवहार बघितला तर माननीय पियुषजींना देखील पत्रव्यवहार केलेले आहे, माननीय अमितजी शाह यांची देखील भेट घेतली, त्यांनी देखील याच्यावर सरकार सकारात्मक आहे असं सांगितलं आणि त्याच दृष्टीने आज हा निर्णय हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा आहे आणि या पद्धतीने आमच्या देशाकडून ही निर्यात होते, याचा फायदा नक्कीच शेतकरी बांधवांना होईल। माझी विनंती आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेलं सरकार म्हणून नेहमीच केंद्र सरकार, मोदी सरकारने प्रयत्नच केलेत। परत एकदा मी सगळ्यांना नम्रपूर्वक सांगते की ज्या देशांची मागणी आहे त्या देशांना ही आजची जी बातमी आहे त्यानुसार 99,000 मेट्रिक टन इतका कांदा निर्यात होणार आहे। नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की कांद्याला भाव चांगला मिळाला पाहिजे। गेली 5 वर्ष मी बघते, 5 वर्ष निर्यात खुली होती, परंतु मागच्या वर्षीचा जेव्हा मी रेट तपासते तेव्हा तो कमी होता, जवळपास 800, 900, 1000 या रेट मागच्या वर्षी मिळाला होता, 1200, परंतु आत्ता मात्र तो रेट चांगला मिळाला पाहिजे। आमचं कमीत कमी 1500, 1600, 1700, 2000च्या पुढे 2000 पर्यंत इतका रेट मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांना गरज आहे आज तो चांगला शेतमालाला भाव मिळण्याची, कांद्याचे रेट चांगले पाहिजे ही प्राथमिकता आहे। त्या दृष्टीने आज जर हे भाव वाढले, शेतकऱ्यांना चांगला त्याचा भाव मिळाला तर मला असं वाटतं की निर्यात सरकारने कितीही करा, कितीही देशांना करा, आम्ही त्याच्यामध्ये फार हे करत नाही, परंतु शेतकऱ्यांना कांद्याचा भाव चांगला मिळाला पाहिजे आणि या निर्णयामुळे नक्कीच आमच्या कांद्याचे भाव वाढतील आणि भविष्यात सुद्धा तुम्ही म्हणालात तसं आम्ही मागणी करतोय की ही निर्यात खुली करा। परंतु आज बघितलं की थोड्या प्रमाणात निर्यात खुली होती, आज 1 लाख मेट्रिक टन वाढवलंय, भविष्यात ही मर्यादा वाढेल आणि हे सरकारच आहे की ज्यांनी कांद्यावर प्रचंड मोठं काम केलं आहे। 5 वर्षात वेगवेगळे पर्याय शेतकऱ्यांपुढे उभे केलेत, मला असं वाटतं की याच्यावरही सरकार सकारात्मकच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।